नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2 डिसेंबर 2024 ते 8 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. तुमच्या चंद्र राशीने बृहस्पती तुमच्या दुसऱ्या भावात उपस्थित असल्याने जर धन किंवा जमिनीने जोडलेली काही गोष्ट निलंबित पडलेली आहे तर या सप्ताहात त्यांचा निर्णय तुमच्या पक्षात येण्याने योग बनत आहेत. यामुळे तुम्हाला न फक्त धनप्राप्ती होईल तर तुमची खराब आर्थिक स्थितीही बऱ्याच प्रमाणात परत रुळावर येताना प्रतीत होईल. घरात उत्साहाचे वातावरण या सप्ताहात तुमच्या तणावाला कमी करेल. अशात गरजेचे असेल की तुम्हीही यात पूर्ण सहभाग घ्या आणि फक्त मुखदर्शक बनू नका. सोबतच या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजण्यात मदत मिळेल की आपल्या कुटुंबाच्या भलाईसाठी तुम्हाला लागोपाठ मेहनत करावी लागेल. यासाठी तुमच्या प्रत्येक कामामध्ये प्रेम आणि दूरदृष्टीची भावना असली पाहिजे. तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 11व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या आठवड्यात आपल्याला कार्यक्षेत्राच्या संबंधित प्रवास करावा लागेल, ज्याची आपण बराच काळ वाट पाहत आहात. परंतु प्रवासात जात असताना आपली सर्व कागदपत्रे आणि सामान व्यवस्थित तपासा. अन्यथा त्या कारणास्तव आपल्याला अज्ञात ठिकाणी त्रास सहन करावा लागू शकतो. आपल्या शैक्षणिक राशी भविष्याला जाणले असता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेत यश मिळेल. या काळात तुमचे कुटुंबही तुम्हाला प्रोत्साहित करताना दिसेल. सोबतच तुम्हाला आपल्या कुठल्या शिक्षक किंवा गुरूकडून एक उत्तम पुस्तक किंवा ज्ञानाची कुंजी भेट स्वरूपात प्राप्त होईल. जर तुम्ही मांसाहार करतात तर तुम्हाला कमजोरीच्या समस्येने आराम मिळू शकेल. तथापि यासाठी उत्तम हेच असेल की बाहेरील जेवण मागवण्याच्या ऐवजी घरातच बनवलेले जेवण करा आणि जेवण पचवण्यासाठी नियमित 30 मिनिटे वॉकिंग करा. उपाय: तुम्ही नियमित 21 वेळा ओम राहावे नमचा जप करा. वृषभ राशी. तुमच्या चंद्र राशीने बृहस्पतीच्या 1ल्या भावात उपस्थित असलेले या सप्ताहात वित्त संबंधात गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला कमी मेहनत नंतर चांगला नफा प्राप्त होऊ शकेल. कारण या काळात ग्रहांची स्थिती सांगते की तुमचे अप्रत्याशित खर्च बरेच कमी होतील. यामुळे तुम्ही आपले धन बऱ्याच प्रमाणात संचय करण्यात यशस्वी असाल. कुणी जवळच्या व्यक्तीसोबत काही वाईट घटना या पूर्ण सप्ताहात कौटुंबिक वातावरणात अशांततेचे वातावरण उत्पन्न करू शकते. यामुळे तुमच्याही मानसिक तणावात वाढ. सोबतच तुम्हाला काही उदास वाटेल. कार्यस्थळी तुमच्याप्रती तुमची ही भावना तुमच्या मनात बऱ्याच आशंका निर्माण करू शकते. यामुळे तुम्ही प्रत्येकाला शंकेच्या दृष्टीने बघाल. यामुळे तुम्ही त्यांचे समर्थन मिळवण्यापासून वंचित राहाल. सोबतच यामुळे करिअरमध्ये पुढे जाण्याची गतीही प्रभावित होईल. या सप्ताहात तुमच्यात आत्मविश्वासाची कमी पाहिली जाईल. अशात तुम्हाला सल्ला दिला जातो की स्वतःची मेहनत आणि सातत्यावर विश्वास ठेवून आपल्या क्षमतांना कमी लेखण्याची चूक करू नका, अथवा तुम्ही योग्य निर्णय घेण्यात सक्षम नसाल.
तुमच्या चंद्र राशीने राहूच्या 11व्या भावाचा उपस्थिती असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला अशा गोष्टींमध्ये संलग्न राहण्याची आवश्यकता असेल जे तुम्हाला आराम देईल. सोबतच अशा कार्यापासून दूर राहा जे तुमच्या प्रतिमेला सोबतच तुमच्या आरोग्याचेही नुकसान करू शकते. यासाठी उत्तम हेच असेल की आपल्या मनात नकारात्मक विचारांना येऊ देऊ नका आणि रिकाम्या वेळात इकडच्या तिकडच्या गोष्टी करण्याऐवजी एखादे पुस्तक वाचा. उपाय: मंगळवारी केतू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मिथुन राशी, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या घरगुती जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळाव्या लागतील. कारण जर आपण कोणत्याही कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष केले तर आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना इच्छित नसताना देखील राग आणू शकता. तुमच्यासाठी हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने चांगला राहणार आहे. कारण या काळात तुम्हाला आपल्या कुठल्या विकाराने आराम मिळू शकेल. यामुळे तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात पहिल्यापेक्षा अधिक मेहनतीसोबत लक्ष्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करताना दिसाल. ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्यासाठी शिक्षण आवश्यक असते तसेच तंदुरुस्त शरीरासाठी झोपेची देखील आवश्यकता असते. परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त झोप या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. म्हणून ही गोष्ट सुरुवातीपासूनच लक्षात ठेवा. तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 9व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमचे आरोग्य तुमच्या हातात असेल. म्हणून आपल्या मानसिक स्थितीला दुरुस्त करण्यासाठी या काळात ध्यान आणि योगचा नियमित स्वरूपात अभ्यास करा आणि शिळे अन्न खाऊ नका. यावेळी तुमच्यासाठी शारीरिक गोष्टींमध्ये भाग घेणे ही बरेच उत्तम राहणार आहे. या सप्ताहात तुमच्या राशीतील लोकांचे आर्थिक जीवन सामान्यपेक्षा उत्तम राहील. कारण तुमच्या चंद्र राशीने केतूच्या 4थ्या भावात विराजमान होण्याने एकीकडे जिथे विनाकारण खर्च तुम्हाला काही त्रास देईल तर बऱ्याच स्रोतांनी धनप्राप्ती होणारी तुम्हाला या सर्व खर्चापासून आराम मिळू शकेल. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य येऊ शकते. म्हणून या शुभ वेळेचा लाभ घ्या. उपाय: तुम्ही बुधवारी गरीब मुलांना शालेय वस्तू दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.